आणि पोटॅटो पिझ्झा परत आलू पराठा वगैरे असं भेटतं. उलटा फोकसदार त्या उत्तम लेखिका आहेत आणि त्यांचं प्रचंड वक्तृत्वावरती खूप मोठं प्रभुत्व आहे. आता तुम्हाला थोड्याच वेळात ते दिसेलच. आणि दुसऱ्या ॲडव्होकेट अर्चना नार्वेकर लेखिका आहेत आणि आता त्यांचा मंगळागौरचं ग्रुप घेऊन ते जपानला निघालेले आहेत काहीच महिन्यामध्ये. अशा एक छान काहीतरी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नाव कमवलेल्या दोघी मैत्रिणींकडून आपल्याला खूप छान काही ऐकायला मिळणार आहे. थोडंसं आपण दीप प्रज्वलन करूया त्यांच्या हस्ते. महाराष्ट्र प्रांताची कार्यकर्ती म्हणून, पण त्याच्या पलीकडची माझी जी ओळख मी देते ती या ताई या पुढे यांना नव्हती आहे. गेले अनेक वर्ष रणुकर अशा पट्ट्यामध्ये मी एक्झिबिशन लावत होते आणि आता सारस पतसंस्था यावर नुकतीच माझी नियुक्ती झाली आहे की महिला सक्षमीकरणासाठी, ज्याचं काम आहे स्टार्टअप आणि स्टँडअप इंडिया, जे सरकारने महिलांसाठी राबवलेल्या अनेक योजनांपैकी एक योजना आहे. आज तुम्ही सगळ्या उद्योजिका आहेत, तुम्हाला सगळ्यांना स्टार्टअप आणि स्टँडअप या दोन्ही ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. म्हणून पहिला मी माझी ओळख दिली की मी त्या पतसंस्थेची आहे. उद्योग करणं ही कला आहे आणि हे खूप अवघड काम आहे. फक्त त्याला मेहनत लागते आणि थोडंसं चिमूटभर बुद्धी, डोकं, ज्याला मी मराठी भाषेत डोकं शब्द वापरते, बुद्धीसुद्धा नाही. ज्यावेळी मी सुरू केलं होतं काम तेव्हा सहज मी काम सुरू केलं, पोळ्या बनवणं. 400 पोळ्या माझ्या रोजच्या जात होत्या आणि बघता बघता त्याचं स्वरूप 4000 पोळ्यांवर गेलं. आज काही मी करत नाहीये कारण माझ्याकडे पक्ष अनेक वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे यशोदा फूड्स हे फक्त एक नाव आहे, पण मला सांगायला अभिमान वाटतो की जे किशोर सरपोतदार केटर्सनी 10,000 किलो, थोडकी नाही, 10,000 किलो दिवाळी फराळाची जबाबदारी यशोदा फूड्सला दिलेली होती. म्हणजे हे पण एक खूप मोठं माझ्या आयुष्यातलं हे होतं कारण सरपोतदार केटर्स हे पुण्यामधलं नामवंत नाव आहे. आणि मग त्यातून एक्झिबिशन हा विषय सुरुवात झाला. या ताई माझ्या बऱ्याच एक्झिबिशनला होत्या, डहाणूकरमध्ये कायम असायच्या तुम्ही. आणि मग तिथून सुरू झालेला हा प्रवास महिला सक्षमीकरणाकडे जात जात आज छोटंसं माझं विश्व आहे, लेखन करते. इंडो तिबेट माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय, कारण यातूनच प्रवास करत करत उल्काची उल्काताई झालेली. तिथलं पहिलं माझं पाऊल जर्नी ऑफ 1000 माईल शॅल बिगिन्स विथ द सिंगल स्टेप. माझी सिंगल स्टेप माझं ती एक्झिबिशन होतं. आणि प्रवास करत 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 अनेक वळणं घेत आज जेव्हा असं उद्घाटनाला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ते सगळं डोळ्यासमोर आलं की कशा छान सगळ्या छान, म्हणजे माझ्या डोळे मलाच भरून आला आता. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवरंगात रंगलेल्या तुम्ही सगळ्या नवरात्रीतल्या नवदुर्गा. कुणी दागिन्यांचं आहे, कुणाकडे फूड प्रॉडक्ट आहे, कुणाकडे क्लोदिंग आहे. हे सगळे 9 वेगवेगळे मानवी जीवनाचे रस आणि त्याच्यात तुम्ही मुक्त हस्ताने आज वावर करताय, छान विहार करताय आणि एका आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न बघताय. ती अशी उंचावताना नभ जरासे वाकले, प्रभातीची अशी पाकली, चंद्र सूर्य झाकले. कारण तिच्यामध्ये ते तेज आहे, तिच्यामध्ये तो ओज आहे. की हे जे पंख पसरण्याला जे एक सामर्थ्य लागतं ते इथे लागतं आणि त्याला नवरंगासारखा एक छान तुम्हाला मिळालेला आहे. या नवरंगासाठी एक छोटंसं शांताबाई शेळक्यांची मी 4 ओळी म्हणते. मॅडम, नवरंगवाल्या तुम्ही सगळ्या पुढे रेनबो सात रंग नवरंग सगळे एकत्र आहे. त्याचं छोटंसं मी तुम्हाला शांता शेळक्यांची कविता आहे.
या सगळ्या महिलांमध्ये कर्तृत्व आहे, काहीतरी करायची इच्छा आहे, हिंमत आहे, जिगण आहे, ताकद आहे, पंख पसरून आकाश कवेत व्हायचं मनामध्ये एक उमळ आहे. पण या सगळ्याला ताकद देत आहे तुमच्यासाठी लोक. तर तो यांच्यासाठी मी एक कविता म्हणते. ती दिलंय कोणी काय कोणाला, दिलंय कोणी काय कोणाला, गंध फुलाला की रंग पानाला, दिलंय कोणी काय कोणाला, गंध फुलाला की रंग पानाला, तू फक्त पाणी दिलं आणि ही बाग आली बहराला. मला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. इथेच थांबते. शुद्धीकरण करण्यासाठी वरारी स्त्री जागृती, स्त्री शक्ती जागृती व्यासपीठ म्हणून माझी एक संस्था आहे, जिथे 200 महिला एकत्र येऊन तुमच्यासारखेच एक्झिबिशन्स वगैरे लावतात, व्यवसाय करतात, स्वतःच्या पाठींना बळ देतात. तसंच माझं एक मंगळागौरीचं सांस्कृतिक, मला सोशल बरोबर सांस्कृतिकही आवड आहे. तर माझं एक मंगळागौरीचं ग्रुप गेली 14 वर्ष मी कार्यरत ठेवलं आहे पुण्यामध्ये. आणि आता तो ग्रुप भारतात थ्रू जपानमध्ये तिथे आपली कला सादर करण्यासाठी जाणार है. शब्दों में हमें मोटिवेट किया है. सच में सब लोग मोटिवेट हुए हैं और अपना अच्छा ही जाएगा. और आज अच्छा दिन है, चतुर्थी है, तो और भी भगवान का भी साथ है, हमारे साथ आशीर्वाद है ही. और अगर इतने अच्छे अच्छे सब पॉजिटिव थिंकिंग के साथ आए हैं तो अच्छा ही जाने वाले हैं. हम बोलते ना गुलाब नहीं, लेकिन गुलाब की पंखुड़ी बड़ी चीज़ तो नहीं, लेकिन छोटी चीज़ देके हम इनका सम्मान करना चाहेंगे. सो प्लीज़ आम्ही पण विकतच All ladies king. I wish you all the best. गणपती बाप्पा. modal one is there. This is very soft cotton and it is little costly, but it will have all handwork. So what is the price of this? This is 24.50 and
So do you have a shop or do you operate from home? Yeah, we are doing from online. We are doing online. Okay. This is our shop's name, Ayan's Creation. You can order anytime. You can call anytime. We will deliver it at your place. नमस्कार, मी सोहा जोशी. माझ्या ब्रँडचं नाव आहे वस्त्रविन्यास. यात माझ्याकडे कॉटन ड्रेस मटेरियल मुख्य असतात, दुपट्टे असतात, जयपुरी कॉटन ड्रेस मटेरियल, बाटिक बांधणी आहे आणि फॅन्सी मटेरियल आहे. माझ्याकडे फॅब्रिक असतं बाटिकमध्ये, सिल्कमध्ये आणि कट पीस असतात. आणि माझ्याकडे दुपट्टे मध्ये बनारसी दुपट्टे, आसाम सिल्कचे, कॉटनचे, लिननमध्ये दुपट्टे आहेत. आणि ताई तुमच्या प्रोडक्ट रेंज काय असते? माझ्याकडे साधारणतः 800-850पासून ड्रेस सुरू आहेत आणि दुपट्ट्यामध्ये 550-600पासून माझ्याकडे दुपट्टे आहेत. बॅटिक फॅब्रिकमध्ये 200-250पासून माझ्याकडे बॅटिक फॅब्रिक आहे आणि सिल्कची रेंज आहे 350 रुपये पर मीटर आहे. आणि ताई तुमचं काही इंस्टाग्राम किंवा FB काही असं पेज वगैरे आहे? माझं वस्त्रविन्यास नावाने फेसबुकवर पेज आहे, ते प्लीज लाईक करा आणि हे करा. इन्स्टावर पण माझं वस्त्रविन्यास नावानेच पेज आहे. ॲक्च्युली ही 1 ग्रॅम प्लेटिंगची ज्वेलरी आहे, जी आपण ओरिजिनल सोन्यामध्ये जी बनवतो त्यातलंच सेम डिझाईन 1 ग्रॅम प्लेटिंगमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे तणमणी वगैरेचे प्रकार आहेत, चोकरचे प्रकार आहेत, ज्याचे खडे जे असतात हे पूर्ण कास्टिंग वर्क आहे. म्हणजे हे वरच्यावर सेटिंग केले नसतात, जसे प्युअर गोल्डमध्ये आपण सेटिंग करतो त्या टाईपमध्ये सेट केलेले सगळे मोत्यांचे प्रकार आहे. ह्याच्यामध्ये चोकर, तणमणी, चिंचपेटी, लॉंग लफा, त्यानंतर ही सगळी अमेरिकन डायमंड्समधले नेकलेस आहेत. कानातल्यांच्या व्हरायटीज वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. त्यानंतर तणमणीचं थोडंसं मॉडिफाय करून वेगवेगळे प्रकार केले, त्यामध्ये चेन तणमणीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये जशी आपण प्युअर सोन्यामध्ये जे रिंगांचं कलेक्शन करतो, जे हे लॉकिंग रिंग आणि पूर्ण सेटिंग केलेले खडे, तर हे साधारण 4 ग्रॅम ते 5 ग्रॅममध्ये आपण गोल्डमध्ये बनवतो. त्याच टाईपमध्ये हे सिल्वरवरती गोल्ड प्लेटिंगचे आहेत आणि हे ओरिजिनल सोन्यातही आम्ही बनवून देतो. त्यातलेच बाकीचे टेम्पल कलेक्शन सध्या जास्त क्रेज आहे. तर टेम्पलमध्ये गेरूचं पॉलिश, जेव्हा आपण प्युअर गोल्ड बनवतो त्यानंतर त्याच्यावरती एक कोटिंग दिलं होतं गेरू फिनिशिंग, तसंच ह्याला गेरू फिनिशिंग केलेलं आहे. आता सध्या जास्त क्रेज आहे की गोल्डमध्ये करूनच त्याचं गेरू केलं जातं. त्यानंतर मंगळसूत्रांचे प्रकार आहे की हे प्युअर सोन्यामध्ये करताना आम्ही 5,000 मजुरी घेतो. सेम त्याच टाईपमध्ये 1 ग्रॅम प्लेटिंगमधले मंगळसूत्र हँडमेड आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक मणी हा हाताने पॅकिंग केलेला आहे, मशीनवर कुठलंही नाही आहे. ही बुगडीचे प्रकार आहेत, हे तुम्ही कानातलं पण घाला आणि कानाच्यावर प्रेसिंग बुगडी पण करू शकता. तसंच नथींचं कलेक्शन होतं, एवढं नथींचं कलेक्शन आहे.
हे नथींचं कलेक्शन आहे की हे प्रॉपर आपण सोन्यात जशी नथी सेटिंग करतो त्या टाईपमध्ये सेट केलेलं आहे. हे जे आहे हे कर्नाटक बेसमध्ये सगळे डिझाईन्स आहेत की हे प्रॉपर कर्नाटकात पण आपण गोल्डमध्ये करतो. त्यातलंच हे 1 ग्रॅम प्लेटिंगचं आहे. पुण्यामध्ये प्रगती इथे शोरूम आहे, तर तिथे आपण संपूर्ण हे तुम्हाला जर होलसेलनी हवं असेल, घरगुती विकायला हवं असेल तर तसं पण प्रोडक्ट आपण देतो. आणि ताई तुमचं इंस्टाग्राम आणि FB ला काही पेज ॲक्च्युली वगैरे आहे? माझं फेसबुकवरती रोहिणी क्रिएशन आहे आणि इंस्टाग्रामवरती पण. सो ताई तुम्हाला जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर तुमचा रोहिणी कॉन्टॅक्ट बनसोड 9405539641 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वाशी बॉम्बे से। हमारा प्रोडक्ट है इंस्टेंट कच्ची दाबेली, जैन भी है नॉन जैन भी है। फैक्ट्री हमारी उमरगाम है, ऑफिस हम वाशी से करते हैं। 2 मिनट में रेडी हो जाती है। इंस्टाग्राम पे फॉलो कीजिए, बियॉन्ड हमारा ब्रांड है, beyond.co.in। नहीं।
रश्मी देशमुख. माझा हँडमेड सोपचा व्यवसाय आहे. द सोप बॉक्स हे माझ्या ब्रँडचं नाव आहे. माझ्याकडे अगदी 10-15 रुपयापासून 100-200 रुपयापर्यंत हँडमेड सोप्स मिळतील तुम्हाला. त्यात मी तुम्हाला फ्लेवर्स दाखवते. जसा हा केसर चंदन सोप आहे, सॅफ्रन सोप, कॅम्फर सोप, रोज सोप. खास लहान मुलांसाठी माझ्याकडे असे इरेझर म्हणजे खोडरबरचे साबणं आहेत. त्यामध्ये हे आतलं हे खोडरबर आहे आणि हा ॲलोवेरा बेस्ड आहे. माझे सगळे साबणं हे केमिकल फ्री लॅब टेस्टेड आहेत. 100% सेफ आहेत सगळ्या स्किनसाठी. खास राखी पौर्णिमा येते आपल्याकडे आता जवळच. सो राखी पौर्णिमेनिमित्त ही माझी इरेझर सोप राखी आहे. ही तुम्ही राखी म्हणून वापरू शकता, त्यानंतर साबण म्हणून वापरू शकता आणि साबण संपल्यावर हे खोडरबर म्हणजे इरेझर म्हणून वापरू शकता. सो 3 in 1 यूज आहे एका राखीचा. ओके. तुमचं काही इन्स्टा FB पेज आहे का? हो, माझा इन्स्टा FB पेज आहे. यात माझे डिटेल्स आहेत इथे. माझा नंबर सांगते 7899425375. रश्मी देशमुख. सारखं बाहेरच जातं. सो फ्रेंड्स, स्टॉल नंबर 26 ला नक्की विजिट करा. खूप छान असे यम्मी असे माउथ वॉटरिंग असे आयटम आहेत. एक मिनिट मी तुम्हाला फ्रेंड्स दाखवते. इथे कॉर्न चिवडा, पेपर पुरी आणि अशाच प्रकारे खाकरा वगैरे असे खूप छान असे. गुड आफ्टरनून. हम लोग श्रीमद राजेंद्र मिशन धर्मपुर से है और हम लोग NGO हो. ये हम लोग वहाँ के आदिवासी महिलाओं के लिए ये प्रोडक्ट सारा हम लोगों ने लाए. उनको कोविड के टाइम कुछ कमाने के लिए कुछ नहीं था, तो हमारे गुरुजी ने उनके लिए ये सारे प्रोडक्ट लिया करने के लिए. और इसमें हमारा कोई प्रॉफिट नहीं है. ये सब सारे जो प्रोडक्ट सेल होता है वो उनको हम लोग देते हैं. उनका जो भी इस पैसे से उनका घर चलता है उन लोगों का. तो उनको प्रमोट करने के लिए ये सारी प्रोडक्ट हम लाए. तो प्लीज़ कम हमारे स्टॉल पे या और सपोर्ट देम. थँक यू सो मच. तसंच NGOसाठी ते हेल्प करतात आणि खूपच छान असा त्यांचा उपक्रम आहे. तर प्लीज विजिट करा स्टॉल नंबर 26 ला आणि खूप सारे प्रोडक्ट त्याच्याकडनं घ्या. सुनील तेंडुलकर. मी पुणे इथून बोलते. सध्या आमचं सोनर हॉलला रेनबो एक्झिबिशन चालू आहे. माझा स्टॉल नंबर 4 आहे. माझ्याकडे सर्व प्रकारचे नाईट गाऊन्स, नंतर नाईट सूट्स मिळतात, गाऊन स्लीव्स मिळतात. सगळ्या कॉटनच्या गाऊन्समध्ये व्हरायटी आहे माझ्याकडे. आणि माझ्या शेजारचा काकूंचा स्टॉल आहे. त्याच्यावरती सगळे वेज लिपस्टिक्स, फेशियल किट, नंतर फेशियल क्रीम्स वगैरे सगळे मिळतात. नंतर टॉयलेट क्लीनर वगैरे सगळं जे क्लिनिंगचे प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांचे नॉन केमिकल्समध्ये आहे. त्यामुळे तुम्ही नक्की अवश्य भेट द्या स्टॉलला. तुम्हाला छान व्हरायटी बघायला मिळेल. थँक्यू.
मैचलेस लेबोरेटरी। मैं रेम्बो एग्जीबिशन बॉम्बे में तो बहुत टाइम किया है, वासी में उनके साथ फर्स्ट टाइम मैं यहाँ पे आई है पूना में। तो हमारा स्टॉल आप जरूर विजिट करना। यहाँ पे सब आपको लाइव डेमो भी देखने का मिलेगा। ये स्टेन रिमूवर है, कपड़ों पे कोई भी धागा फटाओ, ये देखिए यहाँ पे लाइव डेमो बताती है। पेन के, ग्रीस के, चाय, कॉफ़ी, लिपस्टिक, ब्लड, पान मसाला, आपको खाली 2 बूंद डालना है, फिर पानी से क्लीन कर दो। कफ कॉलर को लगा के वॉशिंग मशीन में छोड़ देंगे तो कफ एंड कॉलर भी क्लीन हो जाता है। इससे कपड़े का कलर खराब नहीं होता है, सब दाग आप निकाल सकते हो। और कोरोना से पहले, बहुत साल पहले मैं एग्जीबिशन में करती थी, सकाल और उत्सव, बहुत टाइम आके गई है। शायद आपके पास ये सब प्रोडक्ट हमारे रहेंगे भी, तो आपको वापस आपको देखने को मिलेगा। और ये कलर फिक्स है, फर्स्ट वॉश। जो कपड़े आपको ड्राई क्लीन में देते हैं ना, वो देने का जरूरत नहीं, ओनली 1 टाइम यू कैन डू। कोई भी कपड़ा आप करो, एक ही बार करना है, नेक्स्ट टाइम नॉर्मल वॉश। ये चीज भी बहुत अच्छी है। ये क्लॉथ व्हाइटनर है विदाउट ब्लीच। व्हाइट कपड़े के लिए आला यूज करते हैं ना, दैट इज ब्लीच। ये कलर के साथ में व्हाइट कपड़े भी आप डाल दो, व्हाइट बिकम मिल्की व्हाइट। ये कलर को भी चमक आती है, तो आप दोनों एक साथ में धो सकते हैं। ये रियल चांदी साफ करने का, ये देखिए, ये चांदी का ऐसा लिक्विड आता है, इसमें डिप एंड टेक आउट, या तो टेक सम ड्रॉप्स इन कॉटन, ओनली वाइप इट, तो आपकी चांदी एकदम नई हो जाती है। इसमें एसिड नहीं है, तो आपका सिल्वर लॉस नहीं होता है। ये रियल डायमंड गोल्ड धोने के लिए, ये IIT सर्टिफाइड है ये हमारा प्रोडक्ट। तो आप घर में गोल्ड और डायमंड की ज्वेलरी क्लीन कर सकते हैं। इसमें क्या होता है, डायमंड को ब्रश नहीं मारना पड़ता है। कांच का बॉल में लिक्विड निकालो, आपका ऑर्नामेंट डिप होना चाहिए, मिनिमम आधा घंटा रखो, पानी से धो डालो। लिक्विड ये भी रियूजेबल है, कभी आप भूल गए, ज्यादा टाइम भी रहेगा तो कोई प्रॉब्लम नहीं है। ये रस्ट रिमूवर है, कपड़ों पे जंग लग जाता है ना, इसके लिए कपड़े का। और ये इसमें ब्रास, कॉपर आप सब क्लीन कर सकते हैं। तो प्लीज विजिट, हमारा स्टॉल नंबर 27 है। यहाँ पे हम लोग करवे रोड पे, यहाँ पे सोनम हॉल पे है। तो आप जरूर आना हमारे स्टॉल पे, आपको सब लाइव डेमो हम दिखाएंगे। माझं नाव साक्षी कदम आहे आणि माझं ब्रँडचं नाव आहे वेव्स ऑफ वेविंग। माझ्याकडे 5-6 स्टेजचे हँडलूम साडीज आहे, जे आम्ही विवर्स करून डायरेक्ट आमच्याकडे येतात। ते जनरली तुम्हाला दुकानात नाही भेटत, पण इथे बघायला तुम्हाला व्हरायटी भेटेल। तसंच माझ्याकडे भागलपूर सिल्क आहे, कलकत्ता आहे, टसर सिल्क आहे, महेश्वरी आहे, चंदेरी सिल्क आहे, बनारसमध्ये पण माझ्याकडे खूप ऑप्शन चांगले आहेत। तर तुम्ही बघू शकता, ते पॅटर्न्स लावलेले आहेत। हा एक पॅटर्न आहे, हा टसर सिल्क आहे, प्युअर टसर सिल्क। हे सगळे हातमागावर बनलेलेच प्रॉडक्ट आहेत माझ्याकडे जे आहेत। हा प्युअर रॉ सिल्क आहे, म्हणजे हा तुम्हाला नेसायला खूप लाईट वेट आहे आणि दिसायला एलिगन्स आहे। व्यवस्थित तुम्ही कॅरी करू शकता, म्हणजे दिवसभर घातले तरी काही प्रॉब्लेम नाही। मस्त। आणि कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7190853117।
माय फॅब कलेक्शन नावाने आहे. आमच्याकडे सगळे कॉटन फॅब्रिक आहे, अजरक आहे, इकत कलमकारी, त्याच्यानंतर ॲनिमल प्रिंट पण आहे, त्याच्यानंतर पॅचवर्कचे दुपट्टे आहेत. पॅचवर्कचे दुपट्टे खूपच छान आहेत. त्याच्यावर पूर्ण हे हाताने केलेलं आहे, हँडवर्क आहे सगळं. खूप छान कॉम्बिनेशन सगळं. त्याच्यानंतर काठामधले सगळे कलर्स आहेत, त्याला काठावर्क म्हणतात. काठामधले सगळे कलर्स आहेत आणि आम्ही प्लेनला हे दुपट्टे लावलेले आहेत. प्लेन कॉटन स्लबमध्ये हे दुपट्टे कॉम्बिनेशनला आम्ही सगळे दुपट्टे ठेवले. हे इंडिगोचे पेस्टल शेड्स आहेत, सगळे हँडवर्कमध्ये. अजरकचे सगळे दुपट्टे आहेत, स्टूल्स आहेत काठामधले. पण वापरू शकता आणि जीन्सवर वगैरे पण असे वापरू शकता. सो तुमचं इंस्टाग्राम आणि FB काही पेज वगैरे आहे का? FBला माय फॅब कलेक्शन म्हणून पेज आहे. काय नाव आहे? माय फॅब कलेक्शन. माय फॅब कलेक्शन्स वगैरे. इंस्टाग्रामला पण सेम? इंस्टाग्रामला नाही आहे, FBला आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? आमचा 9637174428. ज्योतिष शास्त्र, फेस रीडिंग, palm reading, signature, past, present, future, all relief, all solution. Thank you. This is like we have a shop in Pimpri, and our name of our shop is Soumya Vastra, and we have a wonderful collection of ethnic wears, western wear, and jewelry for ethnics and westerns both. So you can see our collection, whatever we have displayed here, and we have a lot more western jewelry also. Of course, this is an exhibition, we don't have too much of space, so because of the space constraint we have just kept it over here like this. But if you come to our showroom, you will be able to see the things more clear and more specifically. And this is our collection of all the ethnic stuff we have here. And plus you can see all our unique collection here. And plus we have all the sizes possible, which is starting from 38 to 48. So even the plus size ladies, we have arrangements for them also. And our location is also very convenient for the showroom. You can see this collection also for the ethnic wear.
These earrings are perfect coordinates with our dresses which we have. So do you have FB or Instagram page? Yes, we do have our FB page, and if the customers they want to order through our FB page, there is a provision for that. And the name of the showroom is Soumya Vastra. So my Facebook page is also Soumya Vastra. So the customers or the people who want to purchase, they can just go to the page Soumya Vastra, like and follow us. So they will also start getting all the updates every day. In fact, I upload every day one dress, modeling it myself. That's nice. Yes. So every day the person who follows us, they will be able to see us every day on Facebook. That's really with a new collection uploaded. Super. So guys, do follow her.
असतं त्याचे कलर्सही होममेड बनवतात अच्छा. आणि त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नसतं आणि आपला बर्फही छान आहे अच्छा. म्हणजे काही घसा वगैरे काहीच खराब होत नाही.